ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुम्हा सगळ्या मंडळींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. एक आठवडा झालेला आहे की मी व्हिडिओचा अपलोड केलेला नाहीये. मी आठवड्यातून 2 व्हिडिओ अपलोड करत असते. हे मला आमच्या आहोंनी 20 किलो बटाटे आणून दिलेले आहेत. आता या 20 किलो बटाट्याचे सगळेच मी चिप्स नाही केले, त्यामध्ये वेगवेगळे व्यंजन बनवलेले आहेत. ते कोणते आहेत हे पाहूयात आपण या व्हिडिओ मधून. म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. उन्हाळी कामं म्हटलं की जास्त मनुष्यबळ लागतं आणि हेच आपल्याकडे नसतं. पण माझ्याकडे गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुलं आली आणि मी त्यांना या कामाला जुंपलं. एका टपामध्ये पाणी घ्यायचं, त्या टपामध्ये सोललेले बटाटे घालायचे आणि एका टोपल्यामध्ये घेतलेलं आहे पाणी आणि त्यामध्ये चिप्स पाडून घ्यायचे. चिप्स काळे पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये ते पाडायचे. या ठिकाणी माझी मुलगी चिप्स पाडते. माझ्याकडे डिझाईनचे चिप्स पाडण्याची अशी किसणी आहे. त्या किसणीने या पद्धतीने हे चिप्स पाडून घ्यायचे. या ठिकाणी माझी मुलगी हे चिप्स पाडत आहे. एकदा उभ्या लाईनिंग मध्ये आणि पुन्हा आडव्या लाईनिंग मध्ये हे पाडून घ्यायचे, म्हणजे ही चेक्सचं आपलं डिझाईन मिळतं. आणि आता हे चिप्स शिजवण्यासाठी जाऊयात किचन मध्ये. हे चिप्स पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी घ्यायचं पातेल्यात आणि ते पाणी गॅसवर उकळत ठेवायचं, झाकून ठेवायचं. आणि तेवढा वेळात आपल्याला हे बटाट्याचे चिप्स पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे पाणी बदलून घ्यायचं आहे. हे चिप्स अगदी पांढरे शुभ्र होतात, त्यामध्ये तुरटीचा वापरही केलेला नाहीये मी. फक्त एक महत्वाची टिप्स म्हणजे सोलून झाल्यासही पाण्यातच घालायचे आणि चिप्स पाडत असताना ते पाण्यातच असावेत. ते लालही होता कामा नयेत किंवा काळेही होता कामा नयेत. पाण्यामध्ये नसल्यास ते लाल होतात किंवा जास्त वेळ एकाच पाण्यात ठेवल्यास ते तेव्हा सुद्धा ते लाल होत असतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि हे झालेलं आहे, मी धुतलेलं आहे. छान चिप्स पाहू शकता किती मस्त दिसत आहेत ते. पाणी चांगलं कडक झालेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. सैंधव मीठ घालायचं. आपण उपवासाला खातो, मी साधंच मीठ घातलेलं आहे. हे चिप्स यामध्ये टाकून घ्यायचे. गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आणि सगळे चिप्स एकदा चमच्याने पाण्यामध्ये डुबवून घ्यायचे आणि आता हे झाकून ठेवायचं. हे चिप्स वाफवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. झाकून ठेवायचं आणि पाहू शकता अगदी 3च मिनिटं झालेली आहेत. 3 मिनिटांमध्ये हे छान वाफलेले आहेत. चिप्स चांगले वाफले की नाही हे पाहण्यासाठी आपण हातात घेऊन थोडासा असा मोडतो, त्यावेळेस ते लगेच मोडल्या जातं. अशा वेळेस समजायचं की आपले चिप्स चांगले वाफवलेले आहेत. किंवा चिप्सचा एखादा तुकडा तोंडात घालायचा, तो पटकन स्मूथली तुटला की ते छान वाफवलेले आहेत. आणि आता लगेच एका चाळणीमध्ये ओतून घ्यायचे, कारण पाणी खूप कडक आहे. त्यामध्ये अजून ठेवल्यास ते जास्तच गाळा होऊन जातील आणि मग तुकडे पडतील आणि व्यवस्थित न शिजल्यास ते चिप्स काळे पडतात. या 2 महत्वाच्या टिप्स आहेत. आणि आता मी अजून काही बटाटे घेतलेले आहेत आणि त्याचे ते सोलून घेतले, पाण्यात टाकले आणि पाहू शकता असे जाड जाड चिप्स मी चाकूनेच पाडत आहे. यापासून बनवत आहे बटाट्याचे स्टिक्स. सगळे मेनू हे उपवासासाठीच बनवते. ह्या स्टिक्स आपल्याला जाड जाड बनवायच्या आहेत, कारण ह्या वाळल्यास खूप लहान होतात. पाहू शकता अगदी मस्त झालेल्या आहेत. या ठिकाणी आपण चिप्सची किसणी घ्यायची आणि ही जाड ठेवलेली ऍडजस्टमेंट आहे बघा या किसणीला, म्हणून मी जाड त्याचं पातळ ठेवलं आणि जाड जाड चिप्स पाडून घेऊन अशाच पद्धतीनं एका वेळेसच 3-3 चिप्स घेऊन त्या स्टिक्स काढत आहे.
सगळ्या स्टिक्स पाडून झालेल्या आहेत. या देखील त्याच पद्धतीने 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या. आणि पाहू शकता 2 पाण्याने धुतल्यासच त्या किती पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत. ते स्वच्छ झालेल्या आहेत. आता या एका चाळणीमध्ये काढून घेते. एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं उकळायला. पाणी चांगलं उकळलं की या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. इथे मी सैंधव मीठ घातलेलं आहे. यामध्ये आपण लाल तिखट, पुदिना, कोथिंबीर यांची पेस्ट देखील घालू शकतो. आणि त्या सगळी पेस्ट या स्टिक्सला लागते आणि त्याला छान चव येते. पण मी फक्त मीठच घातलेलं आहे. आणि हे सगळं पाण्यामध्ये बुडेल असं हलवून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं. पाहू शकता मी 3 मिनिटांनी पाहते. चिप्स उकळले होते तसं हे अजूनही उकळलेलं नाही आणि तुटतही नाहीये. म्हणजे त्याला अजून एखादा मिनिट आपल्याला द्यावा लागेल. आणि पुन्हा मी झाकून ठेवलेला आहे. चिप्स पातळ असल्यामुळे आपल्याला 3 मिनिटातच ते उकडून झालेले होते. पण ह्या स्टिक्स जाड आहेत त्यामुळं त्याला 1 ते 2 मिनिट आपल्याला जास्त वेळ द्यावा लागतो. आता हे 2 मिनिटांनी म्हणजे ते 3 आणि हे 2 5 मिनिटांनी ह्या छान स्टिक्स आपल्या उकडल्या गेलेल्या आहेत. शिजलं का नाही हे पाहण्यासाठी एक स्टिक घेतली, ती मोडून पाहिली. थोडासा हाताला चटका बसलेला आहे. आणि आता 30 सेकंदासाठी आपण झाकून ठेवूया. 30 सेकंद झालेले आहेत. हे आपल्याला चाळणीत ओतून घ्यायचं. निथळ झालं की उन्हाला वाळवण्यासाठी ठेवून द्यायचं. चाळणीमध्ये जास्त वेळ ठेवायचं नाही. या वाफेने सुद्धा ते वाफवल्या जाईल आणि मग जास्त वाफून त्याचे तुकडे पडतील. म्हणून मी लगेचच बाज टाकलेली आहे त्यावर वाळू घालते. आणि आता पुढच्या व्यंजनाकडे जाऊया. ह्या देखील उपवासाच्या पापड्याच आहेत. म्हणजे बटाट्याच्या पापड्या. त्यासाठी घेतलेला आहे मी साबुदाणा. साबुदाणा किती घ्यायचा? मी 2 किलो बटाट्यासाठी पाव किलोच्या जवळजवळ साबुदाणा घेतला. म्हणजे 250 ग्राम साबुदाणा घेतलेला आहे. आणि असं काही मेजरमेंट नाही. आपल्याला कमी घालायचा असेल साबुदाणा कमी देखील ठेवू शकतो. नाही घातल्यासही चालतं. पण थोडासा साबुदाणा घातल्यास पापड अगदी छान होतो. साबुदाणा मी चांगला भाजून घेतला आणि तो मिक्सर मधून दळून घेतलेला आहे. अगदी रवा जसा असतो त्याच पद्धतीनं जाडसर दळून घ्यायचा. आणि एकीकडे बटाटे उकडून घेतले. बटाटे उकडल्यास थंड होऊ दिले. ते सोलले आणि सोललेले बटाटे मी पुरणाच्या चाळणीमधून पुरण काढतात त्या पद्धतीनं काढून घेते. स्मूथ पेस्ट बनवायची आहे आपल्याला. व्हिडिओ जास्तच मोठा होईल यासाठी मी बटाटे उकडल्याच्या प्रोसेसला स्किप केलेला आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता सगळी पेस्ट बटाट्याची झाली आणि मी साबुदाण्याचं पीठ त्यामध्ये घातलेलं आहे. त्यासोबत कोथिंबीरही घालून घेतली. कोथिंबीरमुळे या पापडाला अतिशय मस्त चव येते. ती नक्की घाला. त्यामध्ये घालून घ्यायचं लाल तिखट. आणि लाल तिखट देखील नक्कीच घाला. कारण त्यामुळे पापडाचा रंग खूप मस्त येतो आणि चवही तिखट होते थोडी. चवीनुसार मीठ घालायचं. साधं घाला किंवा सैंधव मीठ घाला. आणि आता हे सगळं हाताने एकजीव करून घ्यायचं. चमच्याने घेतलेलं आहे मी सुरुवातीला आणि आता हाताने घेतलेलं आहे. पाहू शकता मस्त झालेलं आहे. आता मी स्वच्छ हात धुवून घेते. चिकट असतं, हाताला चिकटत असतं. हाताला थोडस तेल लावायचं आणि याचे छान छोटे छोटे गोळे पाडून घ्यायचे. हातालाही जास्त तेल लावायचं नाही किंवा प्लास्टिकलाही जास्त तेल लावायचं नाही. कारण ते जास्त काळ टिकले की त्याचा वास येतो. पण हे पापड जास्त टिकतच नाही का? ते कुणी ठेवतच नाही. सगळ्यांनाच आवडतात. कच्चेही छान लागतात, तळूनही छान लागतात आणि भाजूनही छान लागतात. म्हणजे हे जास्त काळ राहण्याची शक्यता नाहीये. आणि आता चला हे गोळे एक एक घ्यायचं. एका प्लास्टिकवर हा गोळा घ्यायचा, वरून एक प्लास्टिक ठेवायची आणि या पद्धतीनं हाताने
पसरवायचा. अगदी बसल्या बसल्या या पापड्या होतात. उन्हात वाळवायचीही आवश्यकता नसते. फॅन खालीच आपण वाळवू शकतो. या पद्धतीनं मी या ठिकाणी घेतलेली आहे एक मॅट आणि त्यावरच हा पापड घालते, किंवा आपण मॅटवरच घालू शकतो. म्हणजे मॅटवरच ती गोळी ठेवायची आणि वरून एक प्लास्टिक ठेवायचं. व्हिडिओमध्ये पहा. आणि एक छोटी प्लेट घ्यायची आणि या प्लेटनी सगळ्या बाजूने समान वजन पडतं, म्हणून सगळीकडून समान पापड होतो. आता बाहेर थोडस जाड आहे, ते आपण बोटाने घ्यायचं. अगदी सहज होतं. खूपच सोपे आहेत आणि चटपटीत आहेत हे पापड. आणि हे सगळे पापड माझे घालून झालेले आहेत. फॅन खाली छान सुकतात हे पापड, पण आपल्याला त्याला एक ऊन द्यावं लागतं. वाळवणाच्या कुठल्याही पदार्थांना आपण एक ऊन द्यायलाच हवंय, म्हणजे ते वर्षभर चांगले टिकतात. आणि आता तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सात्विक पक्वान्न चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबल्यास तुम्हाला अनेक ऑप्शन येतील, त्यामध्ये ऑल असा ऑप्शन असेल ते दाबा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायलाही मिळतील आणि नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यास नोटिफिकेशन्स मिळतील. आणि पाहू शकता किती मस्त झालेले आहेत हे पापड. तळून खा किंवा भाजून खा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा देखील आवडला असेल तर लाईकचा थंब द्या. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट देखील टाका. याआधी मी फ्राईम्सचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ती लिंक ओपन करून तुम्ही तोही व्हिडिओ पहा. आवडल्यास लाईक करा. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका. आणि या ठिकाणी मी काही स्टिक्स देखील तळलेल्या आहेत, त्या देखील अतिशय छान झालेल्या आहेत. तेल जास्त तापल्यामुळे थोडेसे लाल दिसत आहे. आणि जाळीचे चिप्स पाहू शकता किती मस्त झालेले आहेत ते. अगदी आणि खायला सुद्धा खूप खुसखुशीत झालेले आहेत. त्याचं टेक्स्चर आपण पाहूनच सांगू शकतो. हे प्लेन चिप्स देखील अतिशय मस्त झालेले आहेत. असेच मस्त मस्त व्हिडिओ पहा, मस्त मस्त मेनू बनवा आणि खाऊ घाला आणि खा. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि सात्विक पक्वान्न चॅनल पाहत रहा. आणि तुमच्या कमेंट्सची मी वाट पाहते, म्हणून कमेंट बॉक्समध्ये कमेंट देखील टाका. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत, सात्विक पक्वान्न मध्ये सात्विक मेनू सोबत. तेवढ्या वेळासाठी बाय बाय.